खर्च भरमसाठ पण भाव कमी, टरबूज उत्पादक हवालदिल। चोपडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड करतात, त्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो। टरबूजला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना 2 पैसे हातात राहतील या अपेक्षेने शेतकरी शेती करतात। यावर्षी मात्र वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम पिकावर झाला असून फवारणी व खतांसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागत आहेत। सध्या टरबूज काढणीला सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वी टरबूजाला व्यापाऱ्यांकडून 20 ते 23 रुपये प्रति किलो दर मिळत होता, मात्र सध्या टरबूजाच्या भावात घट झाली आहे। वातावरणाचा परिणाम झाल्याने टरबूजाची गोलाई आणि वजनावरही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। मालाच्या गुणवत्तेनुसार टरबूजला भाव दिला जात आहे। खर्च मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि भाव कमी मिळत असल्याने लागलेला खर्च निघतो की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। आमचे आता 2.5 एकर टरबूज आहे। 2.5 एकरला 2-1 लाख रुपये खर्च लागलेले आहे आपल्याला। आणि वातावरणामुळे सेटिंग आहे, पण वातावरणामुळे फळ बी पोचलं जात नाही आहे। आणि भावात पहिले सुरुवातीला 22-24 मिळालेला आहे। आता जो भाव दिलेला आहे त्यांनी, आता काय 13-14 रुपये देत आहे। ते जास्त 15 चांगला माल राहिला होता। आणि आडीच्या जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे ते वरचे जे साल्ट असतं टरबूजाच्या ते पण जास्त आडी यावर्षी खाते येते। त्याच्यामुळे त्याला पण जो व्यापारी आहे तो डिमांड देत नाही एवढं की ते सांगतो आडीने जास्त खाल्लेलं आहे। पण आडीला आपण काय करू शकतो वरून, आणि खर्च जास्त होता, अपाट खर्च होऊन चालला यावर्षी। मागच्या वर्षी चांगला होता, भाव कमी होता पण खर्च कमी होता। यावर्षी वातावरणामुळे खर्च बी जास्त लागतो आहे, बोरी वगैरे येऊन जातं आहे, वेल्टिंग होतं आहे। दरवर्षीला एवढं काही खर्च होत नव्हता। यावर्षी 2 लाख खर्च करून मी, आणि भाव बी कमी आहे। भाव तरी आम्हाला आता नंतर बी 20पर्यंत तरी पाहिला होता। 20पर्यंत राहिला तर काही खर्च काढून आपल्याला नफा राहिला असता। यावर्षी काही नफा बी निघणार नाही, जेमतेम खर्च काढावा लागेल आम्हाला। अच्छा, म्हणजे आता हे जे काढणे सुरू आहे याला भाव मिळाला नाही, त्यामुळे लागलेला खर्च निघेल का ते काही सांगता येत नाही। आता आज काढणी चालू आहे, समजेल आता त्याच्यावर भाव तर कमी जे दिलेला त्यांनी 12-13 रुपयामध्ये, पण आता खर्च निघतो का नाही तो समजेल। खर्च निघाला तर बरं आहे, पण थोडं उत्पन्न शेतकरी उत्पन्नासाठी लावतो ना, खर्च बी निघायला पाहिजे, उत्पन्न बी यायला पाहिजे। 1-1.5-2 लाख रुपये खर्च निघाला आणि 1-1.5 लाख रुपये राहिला तर प्रॉपर काही वाटत नाही, तर खर्चच निघणार नाही, तर मग शेतकरीला काय परवडेल। खतं बी एवढे मागे, खतांचे भाव बी पुष्कळ मागे, औषधी खत, लिक्विडचे खत त्यांचे बी भाव पुष्कळ वाढलेले। काय नाव आहे दादा आपलं? प्रशांत जानकीराम पाटील, खडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। ओके। लोकनायक न्यूज